नमस्कार. जनसेवा आयुर्वेद औषधी केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे. आमच्याकडे एक महिला आलेली आहेत की ते त्यांचं नाव सांगून त्यांच्या समस्या सांगणार आहेत. आम्ही दाताविषयक त्यांनाही ते औषध देणार आहोत आयुर्वेदिकचे. मावशी, तुमचं नाव काय ते सांगा. गोदावरी वाघमारे, इस्लापूर. हां, कशासाठी आले आहे? दात सळसळ करायले, दुखायला येतं. हां, हां, सांधी पडल्या दाताला. किती दिवसापासून? झालं 1 वर्ष. बरोबर. तुम्हाला आता माहीत झालं समजा, हो हो आहे की नाही? हो, आता माहीत झालं. बरोबर, काय हरकत नाही. तुमची या समस्या आहे की नाही आमच्या याच्यानं बिलकुल कमी होणार. त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. आणि यानंतर तुम्ही हेच वापरत राहा, जेणेकरून ते बाकीचे जे तुम्ही वापरत आहात, तोंड घासत आहे, त्याच्यानंतर ते तुम्हाला बंद करावे लागेल. कारण आता या वयामध्ये तुम्हाला अनेक मजबूत हिरड्या होणार. दात याच्यानंतर भविष्यामध्ये तुम्हाला किडेले होणार नाहीत. आणि तुम्ही गरम पाण्यानं तोंड धुवायचं नाही. गरम पाण्यात धुतच नाही. हां, ही एवढा नियम तुम्ही बाळगा. आणि तुम्ही पुढच्या बारीला बी तुम्ही मला येऊन स्वतः इथं बोलणार. इतकं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अशा महिला ज्या आहेत या वयाच्या, ज्यांच्या कोणाच्या दाताच्या समस्या अशा हिरड्याच्या असेल किंवा रक्त निघत असेल किंवा तोंडाचा वास येत असेल, अशा कोणत्या जरी बिमारी असेल तर जनसेवा आयुर्वेद औषधी केंद्राला आपल्याला भेट द्यायची आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची एक गोष्ट आहे की माझ्या सर्व पब्लिकला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की जे मी 150 व्हिडिओ जे बनवले, 139 आजारावर एकच औषध, हे औषध सर्वात पहिलं आपल्याकडं जनसेवा आयुर्वेदामध्ये येणार आहे. त्याच्याबद्दल जे पेशंट मी जे 150 व्हिडिओ बनवले, ज्या कोणाला बिमाऱ्या आहेत त्यांनी आमच्याकडं संपर्क साधा आणि आम्हाला विचारपूस करू शकता. ज्यांच्या डोळ्याच्या समस्या आहेत, ज्यांच्या हार्टच्या समस्या आहेत, ज्यांच्या कॅन्सरच्या समस्या आहेत, किंवा दमा असेल किंवा टोंगळेदुखी असेल किंवा इतर मोठमोठ्या ज्या बिमाऱ्या आहेत, ज्या बिमारीनं जो व्यक्ती थकलेला आहे दवाखान्यात जाऊन, तो थकलेला व्यक्ती किंवा ज्याच्या बिमाऱ्या सुटत नाहीत, अशा व्यक्तीने आम्हाला एक वेळेस फोन लावा आणि विचारपूस करा. ज्या लोकांना मोठ्या बिमाऱ्या आहेत त्यांनी एक वेळेस आमच्याकडे संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकापासून लाखो लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पाठवा, जेणेकरून ज्या लोकांच्या आजार आहेत ते आपल्याला चांगलं करायचं आहेत, जे की हे फूड सप्लिमेंट देऊन. त्याच्यामुळं सर्वात जास्त लोकांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्या रोगीपर्यंत हा व्हिडिओ जाईल. धन्यवाद मावशी.